सप्रेम नमस्कार. तुम्हा सर्वांना पुन्हा एकत्र पाहून आनंद होत आहे. आज आपण पोचपावती या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. या कार्यक्रमाच्या मागचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे ज्या व्यक्तींनी लोकधारेसाठी अथक परिश्रम घेतले किंवा समाजासाठी आपलं मोलाचे योगदान दिले अशा सर्वांचा सन्मान करणे. त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन त्यांना पोचपावती देत आम्ही त्यांच्याप्रती आपली मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करणार आहोत. प्रिय मित्र, दरवर्षी मी नव्या कलाकारांना पाहतो, नव्या चेहऱ्यांना या रंगमंचावर उजळताना पाहतो. कधी कोणी ताल धरतं, कोणी गीत गातं, कोणी मंच उजळवतं. पण काही जण असे असतात ज्या प्रकाशात फक्त दिसत नाहीत तर या प्रकाशाला अर्थ देतात. तू तसाच आहेस. बालपणापासून तू या रंगमंचावर नाचलास. तुझ्या पावलांनी या रंगमंचाला जिवंत ठेवलंस. हळूहळू तू कलाकारातून आयोजक झालास आणि नंतर या लोकधारेचा अध्यक्ष. तुझ्या पदाची जबाबदारी जरी संपली असली तरी तू कार्यकर्ता म्हणून तू तुझी जबाबदारी कधीच संपू दिली नाहीस. अध्यक्षपदाच्या निवृत्तीनंतरही तुझ्यातला कार्यकर्ता नेहमीच आमच्यासोबत मार्गदर्शनासाठी उपस्थित राहिला. आम्हाला आजही आठवतंय, तू रंगमंचाच्या मागे स्वतः उपस्थित राहून सर्व कलाकार सादरीकरणासाठी तयार आहेत का, नृत्याची गाणी स्पीकरवरती व्यवस्थित ऐकू येत आहेत का याची बारकाईने खात्री करून घ्यायचास. तू प्रेक्षकांच्या गर्दीत कमी आणि कलाकारांच्या गर्दीत जास्त रमायचास, कारण मंचाचं ते वातावरण तुला समाधान द्यायचं. जणू अजूनही तू आमच्या हृदयाचा ठोका ऐकतोयस. प्रत्येक वेळी नायगावच्या लोकधारेचं नाव निघालं की तू जुन्या आठवणीत रंगून जायचास. त्या काळात असं असायचं सगळं असं म्हणून तू तुझे जुने किस्से सांगायचास आणि आमच्यासारख्या नव्या पिढीला नेहमी प्रेरणा द्यायचास. तुझ्या त्या आठवणी म्हणजे जणू अंधारात चमकणारा काजवा, जो स्वतः लहान असतो पण सगळ्यांचं लक्ष आपल्या प्रकाशाकडे खेचतो. त्या प्रकाशात आमच्याही चेहऱ्यावर हसू यायचं आणि बोलता बोलता दुपार कधी संध्याकाळ व्हायची हेच आम्हाला कळायचं नाही. या वर्षीचा कार्यक्रम करायचा की नाही हा प्रश्न आम्हा सर्वांना पडला होता. पण मग तुझेच शब्द आठवले, नायगावची लोकधारा कधी बंद पडता कामा नये, आणि त्या शब्दांनीच आम्हाला नव्याने आत्मविश्वास दिला. तू असाच आहेस, एक विशाल व्यक्तिमत्व. नावात विशाल, मनात करुणा, कामात निष्ठा आणि नजरेत माणुसकीचा प्रकाश. लहानांना नेहमी जवळीक वाटणारा आणि कठीण प्रसंगात निर्भयपणे निर्णय घेणारा. माजी अध्यक्ष, अहो निरोप घेतानाही तुम्ही थांबला नाहीत. तुमच्या परिवाराचा तो महत्त्वपूर्ण निर्णय आणि भारतीय सैन्य दलातील एका निवृत्त जवानाला तुम्ही केलेले बहुमूल्य हृदयदान आम्हा सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरलंय. तुमच्या या कार्याला नायगावच्या लोकधारेकडून मानाचा सलाम. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. प्रांत भाषा द्वेष सारे